सम्राट विक्रमादित्य यांच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी एक. पर्जन्यशास्त्रापासून ते मोत्यांची परीक्षा कशी करावी इथपर्यंतच्या विविध विषयांची सांगोपांग शास्त्रीय दृष्टिकोनातून ऑब्झर्वेशन्स निरीक्षणं आपल्या ग्रंथामध्ये मांडणारे एक आचार्य आपल्या भारतवर्षामध्ये होऊन गेले. त्यांची आज आपण ओळख करून घेणार आहोत. तेव्हा सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. आपल्या आजच्या पुस्तकाचं नाव आहे आचार्य वराह मिहिर. लेखक आहेत कॅप्टन आनंद जयराम बोडस. नवचैतन्य प्रकाशन मुंबई यांचं हे प्रकाशन असून आपण 2014 सालची आवृत्ती संदर्भासाठी घेतली. वाचनासाठी उत्सुक मंडळींसाठी या पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, आपण त्याचा अवश्य लाभ घ्यावा. आचार्य वराह मिहिरांच्या जन्मवर्षाबाबत विद्वानांमध्ये मतभेद असले तरी सुद्धा 6व्या शतकात ते होऊन गेले याबद्दल बऱ्याच लोकांचं एकमत आढळतं. पंचसिद्धांतिका, बृहत जातक, लघु जातक, विवाह पटल, योगयात्रा, बृहत संहिता या ग्रंथांचे ते करते. यापैकी बृहत जातक हा जो ग्रंथ आहे तो दक्षिण भारतामध्ये होराशास्त्र या नावाने अधिक प्रसिद्ध आहे. याच ग्रंथामधली जी ज्ञानगंगा आहे ती संक्षिप्त स्वरूपात परंतु अत्यंत सोप्या भाषेमध्ये कॅप्टन बोडस यांनी आपल्यासमोर आणलेली आहे. इथे त्यांनी व्यक्तिपूजन, अतिशयोक्ती या गोष्टी हेतुपूर्वक टाळलेल्या दिसतात. किंबहुना या पुस्तकाचं जे कर्तेपण आहे ते पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांनी समर्थ रामदासांना अर्पण केलेलं आहे. आपल्या ज्ञानपरंपरेचा अभिमान आपल्याला हवा, सार्थ अभिमान, पण तो अति अभिमान न होईल याची दक्षता त्यांनी इथे घेतलेली दिसते. वस्तुनिष्ठपणे ही ज्ञानपरंपरा आपल्यापर्यंत पोचवणं हे खरं म्हणजे तितकं सोपं नाही आहे, पण ते त्यांना या पुस्तकामध्ये साधलेलं आहे. मात्र वराह मिहिरांनी जे सिद्धांत मांडलेत त्यापैकी काहींचं साधर्म्य आजच्या विज्ञानामध्ये आपल्याला कसं दिसतं ते मात्र ठिकठिकाणी त्यांनी दाखवून दिलेलं आहे. मग नेमकं काय काय आहे या ग्रंथात, खरं म्हणजे काय नाही आहे असं म्हटलं पाहिजे. होरा. आता होरा म्हणजे काय? अहोरात्र हा जो शब्द आहे, अहोरात्र निरीक्षण करायचंय, खगोलीय निरीक्षण, आणि त्यातून सिद्ध झालेलं जे आपलं ज्ञान आहे ते या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. तर मग होरा, अहोरात्र मधला हो आणि रा ह्या दोन शब्दांना एकत्र करून त्याचं अशा प्रकारे संक्षिप्त रूप वापरलं जातं, होरा. मग या शास्त्राचा अभ्यास कोणी करायचा? खरं तर कोणीही करू शकतो, पण त्यामध्ये जो पारंगत आहे त्याला सांतस्तर हा शब्द इथे वापरलेला आहे. आचार्यांनी होरा या शास्त्राचं विवेचन करताना जे ज्ञान आपल्या पुढे आणलंय त्याचं इंटरप्रिटेशन, त्याचं आकलन अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने केल्यामुळे इथे कुठेही आपल्याला व्यक्तिसापेक्षता आलेली दिसत नाही. आचार्यांची अपेक्षा अशी आहे की जो होराशास्त्रात पारंगत आहे अशा ज्ञानी माणसांनी या शास्त्राचा उपयोग करून समाजाला मार्गदर्शन करायचं आहे. पुस्तकाची सुरुवात सूर्यदेवतेला नमन करून होते. आता सूर्यदेवता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तत्कालीन खगोलीय पद्धतीप्रमाणे त्याला ग्रह मानलेलं आहे आणि त्याच्या संक्रमणाबद्दल विवेचन केलंय. आपण तर म्हणतो सूर्य स्थिर आहे, मग हे असं कसं? तर असं म्हणू शकतो की ज्याप्रमाणे आपण प्रवासात असताना पळती झाडं बघतो ना, ती आपल्याला पळत असल्याचं भासत असतं, तसंच काहीसं इथे निरीक्षणांती त्यांना जाणवलं असणार आणि ते त्यांनी इथे मांडलेलं आहे. मग सूर्याचं स्वरूप कसं आहे, किती तेजपुंज आहे आणि सूर्यावरच्या डागांचं सुद्धा विवेचन इथे केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे हे निरीक्षण करण्यासाठी त्यांनी एका यंत्राचं सहाय्य घेतलंय. आपण त्या यंत्राबद्दल मुळात पुस्तकात जरूर वाचा. मग या सगळ्या सूर्यामध्ये होणाऱ्या बदलांचा पृथ्वी तलावरती काय परिणाम होतो याचं वर्णन आदित्याचार मीमांसा अशा छानशा शब्दामध्ये केलेलं आहे. मग चंद्राकडे गाडी वळलेली आहे, चंद्राचं मार्गक्रमण कसं आहे त्याबद्दल माहिती मिळते. आणि चंद्रकोरीचा जो आकार असतो ना बघा, त्याचं जे निमुळत होणं आहे दोन टोकांना, ते कुठल्या टोकाला किती प्रमाणात निमुळतंय, किती अंशात निमुळतं झालंय, किती भाग फुगीर आहे, कोर कुठल्या बाजूला झुकलेली आहे, या सगळ्या बारीक सारीक निरीक्षणातून साध्य काय करायचंय तर त्यामुळे इथे पृथ्वीवरती होणाऱ्या काही ज्या घटना आहेत ज्या चंद्राशी संबंधित आहेत त्यांचा आपल्याला अंदाज करता येतो. मग अर्थात ग्रहणांचा उल्लेख येतो. त्याबद्दल आता आपल्याला बरंच काही माहिती आहे, पण ते आपल्याला या पुस्तकातल्या तपशिलांची जेव्हा टॅली होतं ना तेव्हा आपल्याला वाचायला मजा येते. आता चंद्र सूर्य आले, मग राशींचं येणं तर होणारच, ते क्रमप्राप्त आहे. शिवाय इथे नक्षत्रांचं लेणं सुद्धा या पुस्तकामध्ये लिहिलेलं दिसतं. क्षितिसुत म्हणजे काय, सौर हे कोणाचं नाव आहे, चंद्र जात कोणाला म्हणतात, अशा अनेक रोचक गोष्टींची इथे आपल्याला माहिती मिळते.
आपल्यापैकी ज्यांना ज्योतिषशास्त्राविषयी कुतूहल आहे, थोड्याफार बेसिक गोष्टी माहिती आहेत, त्यांना हे ऐकून माहीत असेल कदाचित की मंगळ वक्री होतो, कुठलाही ग्रह वक्री होतो. तर आता नुकताच झाला होता म्हणे मंगळ वक्री. तर हे वक्री होणं म्हणजे नेमकं काय याची मीमांसा इथे केलेली आहे. अगदी वाचनीय असा हा भाग आहे. मग त्याचे होणारे परिणाम अर्थात ते सुद्धा दिलेले आहेत. आपण जेव्हा गुरु हा शब्द बघतो तेव्हा गुरु आध्यात्मिक असेल, शिक्षणाच्या क्षेत्रात असेल, आयुष्यामध्ये आपल्याला व्यवहाराचे धडे देणारा असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये गुरु हा अत्यंत आदरणीय असतो. मग ग्रहांमधला गुरु सुद्धा याला अपवाद नाहीये. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे या गुरुग्रहाच्या भ्रमणाचा जर अभ्यास केला आपण यथासांग, तर पुढच्या 60 वर्षांची बाकी तर त्यावरती आपल्याला करता येतात असं आचार्यांनी नमूद केलेलं आहे. आता हे सगळं आपण अवकाशातच भ्रमण करत राहायचंय का? नको. चला तर पृथ्वी तलावरती कुर्म देशात चला. म्हणजे कुठे? आपल्या भारतभूमीमध्ये. त्यासाठी कुर्म देश अशी संज्ञा इथे वापरलेली आहे. विशेष म्हणजे इथल्या वेगवेगळ्या तत्कालीन प्रांतांचं आचार्यांनी वर्णन केलंय. भूगोलाचं, प्राचीन भूगोलाचं वर्णन आपल्याला त्यातून वाचायला मिळतं. आणि गंमत म्हणजे तिथे राहणारी जी प्रजा आहे त्या प्रजेचे जे फीचर्स आहेत, वैशिष्ट्य आहेत, त्यांचं सुद्धा त्यांनी वर्णन केलंय. एक उदाहरण सांगते फक्त. चिपिट नासिक हा शब्द त्यांनी एका विशिष्ट भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी वापरलाय. म्हणजे त्यांच्या चेहऱ्याची ठेवण तशी आहे, बसक्या नाकांचे. म्हणजे कुठे? आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. फुलांची माहिती आहे, वेलींची माहिती आहे, त्यावरून केलेली निरीक्षणं आहेत, आडाखे आहेत. शिवाय कलमशाली नावाच्या तांदूळाबद्दल मला इथे वाचायला मिळालं. किंवा क्षीरिका म्हणजे काय नेमकं? वेलींच्या वर्गामध्ये असलेली ही वनस्पती ती नेमकी कशी असते ते वाचून फार गंमत वाटली. त्यावरून आपण कसे आडाखे बांधू शकतो हे जेव्हा मी वाचलं तेव्हा मला अक्षरशः आश्चर्य वाटलं. एक उदाहरण सांगते. पिंपळाच्या झाडाला जर चांगला बहर आला तर याचा अर्थ त्या वर्षी थ्रू आउट दॅट इयर तुम्हाला धान्योत्पादन हे उत्तम पद्धतीचे मिळेल असं निरीक्षण त्यांनी मांडलेलं आहे. आता भूकंपामुळे हानी होते हे आपल्याला माहिती आहे. मनुष्य हानी होते, वित्त हानी होते, पण भूकंपामुळे खरूज, ॲनिमिया यांच्यासारखे रोग सुद्धा होतात. मला तरी हे पुस्तक वाचेपर्यंत हे माहीत नव्हतं. कसं? मुळात पुस्तकात जरूर वाचा. जाता जाता महत्त्वाचं बॉडी लँग्वेज म्हणजे देहबोली आपण म्हणतो. या देहबोलीचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना तेव्हा आपल्याला त्यावरून त्या माणसाचं मन सुद्धा वाचता येतं. कसं? आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं. शिवाय आपल्याला थंड प्रदेशामध्ये थर्मोस्टॅट वापरतात हे माहिती असतं. थर्मोस्टॅट वापरण्याची आवश्यकताच भासणार नाही अशा प्रकारचं अनुकूल वातावरण आपण त्या परिसरात निर्माण कसं करू शकतो पुस्तकात दिलेलं आहे. तेव्हा या बृहत म्हणजे विस्तृत अशा ज्ञानाचा आस्वाद आपण जरूर घ्या. हे पुस्तक वाचून त्यावरचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.